जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत। थोड्याच वेळापूर्वी ते भांबेरी या ठिकाणी पोहोचलेले होते। तर आम्ही सगळे सोयरेची मागणी केली, पण सरकारने काय दिलं असा सवाल त्यांनी केलाय। ओबीसी मधूनच आरक्षण हवंय असंही जरांगे पाटील पुन्हा एकदा बोलले। तर नारायण राणेंना बोलायला फडणवीसांनी लावला असाही आरोप जरांगेंनी केलाय। सदावर्ते भुजबळ यांना फडणवीसांनी पुढे केल्याचा आरोप सुद्धा जरांगे पाटलांनी केला आहे। जरांगे पाटील हे आक्रमक भूमिका घेताना दिसतायत। त्यांनी चलो सागर बंगला असा नारा दिलेला आहे आणि त्यानंतर ते मुंबईच्या दिशेने रवाना झालेत आणि या दरम्यानच त्यांनी पुन्हा एकदा फडणवीसांवर आरोप केल्याचं पाहायला मिळालं। झालंय काय अडचणी असं झाल्या, अडचणी असं होऊन बसल्यात। आपण म्हणलो सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा, त्यांनी दिलं 10%, त्यांनी दिलं 10%। आपण मागितलं ओबीसीतून, त्यांनी दिलं देण्यात का हरकत नाही। ओबीसीतून आपल्या सगळ्या सोयरीची अंमलबजावणी ते करायचं ते केलं। यांना जपाना म्हणून यांनी कोर्टात सांगितलं। कोर्टात ह्या देवेंद्र फडणवीसने सदा पुढे घातला। पहिल्यांदा तेच घातला होता 13% आरक्षण रद्द करायला। काल त्यांनी काय केलं, काल म्हणजे पाठीमागच्या आठवड्यात सदावर्त्यांनी याचिका दाखल केली आणि देवेंद्र फडणवीसने त्या सरकारी वकिलाला पाठवलं तिथं। आता खाजगी एखाद्या माणसाने जर याचिका दाखल केली त्याच्यात हस्तक्षेप नाही करता येत सरकारला सेपरेट करावं लागते। तरी त्यांच्या आडून गेला आणि काय सांगितलं, याला उपचार घ्या म्हणा मला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।